सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. जीवना हा काहीतरी जरा बिघडले स्वरामध्ये. विठाला 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 विठाला, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. चुकली या माय, बाळ हुर हुर पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. हा हा विठाला विठाला. विठाला 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 विठाला. समचरण सरोजम, सांदलीलाभदाभम, जगन निहित पाणी मंडन मंडनानाम. तरुण तुलसी माला, कंधरऊ कंजनेत्रऊ, सदय धवल हासौ, विठ्ठलम चिंतयामी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा राम. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू. हरी दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या राम, त्यांच्या कृपा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुना जयांची या केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण.
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. हरी तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी हरी जोडून या करो चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा परसावी बिना. यैवो 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 धावोनी या. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत. थोडा विको कमी राहू द्या. त्या भगवंताला हाक मारायची असेल तर इथून मारावं लागेल ना. सुन लो मेरी पुकार पवन सुत, बिनती बारंबार पवन सुत, बिनती बारंबार पवन सुत, बिनती बारंबार. हरि पवन सुत बिनती बारंबार बारंबार बारंबार. एकदा बाजू टाळी जोरात. कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबा आहे. देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, पंचम वेद निर्माते, नोहे नोहे ज्यांच्या नावानं कळीकाळा सुद्धा थरकाप सुटावा अशी असणारे माझे तुकोबराय. आणि तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवे करता निवडला. विठाला विठाला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबरायाच्या अंतकरणामधली तळमळ प्रतिपादन करतायत. काय तळमळ आहे? तुकोबराय म्हणतात, तो अखिल कोट ब्रह्मांड जगाचा मायबाप माझा भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे, म्हणून माझ्या अंतकरणामध्ये वनवा पेटलाय.
तळमळे, अरे आस लागलेली आहे. आणि म्हणून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायांनी या अभंगामध्ये 3 दृष्टांत दिलेत. पैकी 3ही दृष्टांत तुमच्या आमच्या परिचित आहेत. पण 3 दृष्टांत द्यायचं काय कारण असेल? तुकोबरायांनी पहिला दृष्टांत दिला तो म्हणजे एका लेकीचा. अरे लेकीचा दृष्टांत आहे आणि माहेराचा दृष्टांत आहे. अरे दुसरा दृष्टांत आहे तो म्हणजे एका लेकराचा आणि एका माईचा. तिसरा दृष्टांत आहे तो म्हणजे पाण्यातल्या मासुळीचा आणि पाण्यातला. काय हे दृष्टांत द्यायची गरज पडली तुकोबरायला? तुकोबराय म्हणतात जसं जसं या दृष्टांतामध्ये या प्रत्येक व्यक्तीचं अंतकरण त्या गोष्टीसाठी पाझरतंय ना, बस तैसे झाले माझ्या जीवा. पण कशासाठी? तर तो माझा ब्रह्मांड नाईक, माझा भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे म्हणून माझ्या अंतकरणामध्ये वनवा पेटलाय. अरे ओढ लागलीये, भेटीची आस लागलीये आणि त्याबद्दलची तळमळ व्यक्त करणारा हा सुंदर असा अभंग आहे. विठाला 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 विठाला. हो महाराज म्हणतात कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे. जशी एखाद्या नवीन लेकराचं लग्न होतंय, मुलीचं लग्न होतं आणि ती मुलगी ज्यावेळेस आपल्या सासरी जाते आणि सासरहून परत माहेरी येते ना, त्यावेळेस ज्यावेळेस तिला मुरारी न्यायला येतो, मग त्यावेळेस पुन्हा ती ज्यावेळेस सासरी निघायला जाते त्यावेळेस त्या लेकीचं अंतकरण आपल्या माहेरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या आई वडिलासाठी अरे पाझळत असतं. अरे हंबरडा फोडतं. मला खरं सांगा, लेकीचं अंतकरण हंबरडा फोडू शकतं. मला असं वाटतं माणसाच्या ठिकाणी तेवढा कळवळ असेल असं सांगता येत नाही. पण लेकीच्या ठिकाणी अरे जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे खऱ्या अर्थानं. लेकीच्या वंशाला जर आपण गेलो ना त्यावेळेस त्याच्या वेदना आपल्याला कळतील. महाराज म्हणतात जसं त्या लेकीचं अंतकरण आपल्या घराविषयी दाटलंय ना, आता माझ्या कुटुंबाची मला भेट कधी होईल सांगता येत नाही. पण मला असं वाटतं हा दृष्टांत अण्णा बरोबर ना, अण्णाच ना, हा दृष्टांत तुकोबरायांनी 450 वर्षपूर्वी दिलेला आहे. आताचा दृष्टांत हा नाहीये. कारण त्या काळामध्ये अरे दळणवळणाचे साधनं नव्हते, जायला यायला त्या ठिकाणी गाड्या नव्हत्या, रस्ते बरोबर नव्हते, मोबाईल नव्हते. होते का मोबाईल? आज या इंटरनेटच्या जमान्यामुळे खऱ्या अर्थानं दिल्लीतला माणूस गल्लीत येतो आणि मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. तसं बघायला गेलं तर मोबाईल हा चांगलाही तितकाच आहे आणि वाईट आहे तेवढाच. या मोबाईलनं माणसातले माणसं उठवले. पण दिल्लीतला माणूस गल्लीत जर बघायचा असेल ना तर त्यासाठी ते उपकरण सुद्धा चांगले आहे. विठाला विठाला विठाला. 4 मित्र जर एकत्र असले, अरे मित्र ज्यावेळेस ही जुनी मंडळी या ठिकाणी येत, यांची मैत्री बघा राजा हो या जुन्या माणसांची. अरे जीवावर बेतलं ना तरी सुद्धा माग सरकत नव्हते. एकामेकाला आपलं हितगुज सांगायचे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. आज झालंय असं या मोबाईलच्या जमान्यामध्ये. अरे 4 मित्र एकत्र आहे पण चौघही जण त्या मोबाईलमध्ये डोकून पाहतायत. अरे हितगुज साधण्यासाठी खऱ्या अर्थाने यांना वेळच नाही. परिणाम काय होतो तर कधीतरी डोक्यावरती ताण पडतो आणि माणूस आत्महत्याचा विचार करतो. का? त्याचं कारण असं की हितगुज साधणं बंद झालं. कशामुळे? तर मोबाईलमुळे. चला हा माझा विषय नाहीये, मला सांगायचं एक आहे की राजा हो अरे इंटरनेटचा जमाना आहे. त्या काळामध्ये दळणवळणाचे साधनं नव्हते आणि म्हणून अरे जर लेक माहेराला आली तर पुन्हा वर्षाने, 2 वर्षाने, 3 वर्षाने, 4 वर्षाने, 4 वर्ष तिला पुन्हा माहेरला जाता येत नव्हतं. म्हणून त्या लेकीचं अंतकरण पाझळायचं आपल्या कुटुंबासाठी, रडायचं आपल्या कुटुंबासाठी. तुकोबराय म्हणतात जसं त्या लेकीचं अंतकरण तळमळ 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 करतं आपल्या कुटुंबाबद्दल ना, बस तैसेच झाले माझ्या जीवा. पण कशासाठी? अरे कुटुंबासाठी नाही, घरासाठी नाही, संसारासाठी नाही, तर केवळ आणि केवळ तो माझा भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे. केव्हा? भेटसी केशवा, बस तैसे झाले माझ्या जीवा. हो, तो माझा भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे. मला जाणीवे आपण सर्व या गोदापट्ट्यातले आहात तर आहात, पण त्यानंतर आमचे
दस्तापूरकर महाराज असतील, मोतीराम बाबा असतील, या सगळ्यांच्या आपण सानिध्यामधले माणसं आहात, विद्वान आहात, ज्ञानी आहात. पण माझ्यासारखा पामराला खऱ्या अर्थानं आज तुम्ही उभा केलंय. मज पामर आहे काय थोर, पण पायीची वाहन पायी बरी. पण तरीसुद्धा म्हणतात ना, अरे वारकरी संप्रदाय असा आहे, माणूस लहान असला काय किंवा मोठा असला काय, पण तरीसुद्धा लहानाच्या सुद्धा पायावरती मस्तक ठेवायचं जर खऱ्या अर्थानं कोणी शिकवलं असेल ना, तर तो म्हणजे माझा वारकरी संप्रदाय. विठाला विठाला विठाला. बघा, आणि म्हणून कदाचित तुकोबरायांना असं वाटलं असावं की राजा हो, अरे हा दृष्टांत पुढे पुढे चालून कमी पडेल, कारण या इहलोकामध्ये, या इंटरनेटच्या जमान्यामध्ये त्यापैकी प्रेम कमी होईल. आणि म्हणून तुकोबरायांनी पुढचा दृष्टांत दिला. तो दृष्टांत म्हणजे एका माईचा आहे आणि एका लेकराचा आहे. जसे आपल्या आईपासून लेकरू दूर व्हावं आणि दूर झालेल्या लेकराकडे बघावं, ते आपल्या आईसाठी हंबरडा फोडतं आणि असं हुरहुर कावरं पाहतं का माझी आई भेटली पाहिजे. तिकडे आपण आईकडे गेलो ना, तर आईची सुद्धा अवस्था तीच आहे की माझं लेकरू मला कधी भेटतंय. बघा तुम्ही, आपल्या प्रत्येकाच्या घरी गाय आहे की नाही बाबा, आहे का? काहींच्या नसेल आता, पण बहुतांश आपल्याकडे असते गाय. अरे गाईच्या ठिकाणी वासरू जन्माला आल्यानंतर वासरू गोठ्यात असतं. नुकतंच जन्माला आलेलं वासरू आहे. वासरू गोठ्यामध्ये, गाय मात्र आपला शेतकरी शेतामध्ये घेऊन जातो. बघा, ज्यावेळेस त्या गाईच्या अंतकरणामध्ये आपल्या लेकराबद्दलची तळमळ जागृत होते, आठवण येते, त्यावेळेस ती शेतातून हंबरडा फोडते. कोण? बोला बोला बोला. मागचे झोपले का तुम्ही? नाही ना. अरे गाय हंबरडा फोडते. अरे लेकराची आठवण आली रे आली की तिथून धावा सुटते आणि कुठं येते? गोठ्यामध्ये येते. अरे तीच अवस्था त्या वासराची सुद्धा असते. माझी माय कुठं गेली? अरे आता डोळ्यासमोर होती, आता कुठं गेली? तुकोबऱ्याचं किती सुंदर चिंतन आहे वा. तुकोबऱ्या म्हणतात, बस तशीच अवस्था, जशी त्या आईच्या अंतकरणामध्ये वेदना आहेत ना, जसं त्या लेकराच्या अंतकरणामध्ये वेदना आहेत ना, बस तशाच वेदना माझ्या अंतकरणामध्ये आहे. पण कशासाठी आहे? तर तो देव भेटावा यासाठी आहे. माणसं लबाड आहेत महाराज, हा लबाड लोक आहेत. तुकोबरायला वाटलं असेल, अरे आज त्या ठिकाणी लेकरू आईकडे पाहतय, हा आज पाहतय, लेकरू आईकडे बघतय, माय लेकराकडे बघते. पण उद्या भविष्यामध्ये हे लेकरू आपल्या मायबापाला सांभाळ की नाही सांगता येत नाही. म्हणून हा दृष्टांत सुद्धा कमी पडला. लोक लबाड आहेत, तोंडावर एक बोलते आणि माघारी एक बोलते. हा बघा तुम्ही, समोर महाराज लोक म्हणतात, वा दिवटे महाराज, वा आमचे 2 वादक आहेत, वा महाराज काय सुंदर तुमचा हात आहे, काय सुंदर तुमचा आवाज आहे, काय सुंदर तुम्ही कीर्तन करता. आणि थोडंसं मागं जा, याच्यासारखं कोण लबाड नाही असं म्हणते. अरे अशी लबाड दुनिया आहे. पण तुकोबरायला खऱ्या अर्थानं हा दृष्टांत सुद्धा कमी पडला. तुकोबरायनेच्या पुढचा दृष्टांत दिला. आता यापुढे दृष्टांत शिल्लक राहत नाही. तुकोबराय म्हणतात, जसं पाण्यातला मासा आहे आणि पाण्या वाचून जर तो मासा आपण जर बाहेर काढला तर तो मासा असा तडफड करतो. अरे नुसता तडफडच करत नाही, जर पाण्यातून जर आपण मासोळी वेगळी केली तर राजा हो, तिचा प्राण जाऊ शकतो, एवढी तिची अवस्था होते ना. तुकोबराय म्हणतात, आता देव जर आम्हाला भेटला नाही, तो माझा भगवान परमात्मा जर आम्हाला भेटला नाही, तर खऱ्या अर्थानं आम्ही आता जगूच शकत नाही. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. केशव हे माझ्या भगवान परमात्म्याचं नाव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये सहस्रनाम माझ्या भगवान परमात्म्याचे आहेत, तर हे केशव हे एक नाव माझ्या देवाचं आहे. अरे सांगून जाईल राजा हो, ऐका, जो व्यक्ती केशव नाव आपल्या कंठात धारण करतो ना, आपल्या हृदयात धारण करतो ना, माझ्या नामाची, माझ्या देवाच्या नावाची ताकद अशी आहे. अरे केशव नावाची ताकद अशी आहे, अरे अंतकरणातला क्लेश त्यानं दूर होतो ना, त्याचं नाव केशव आहे. विठाला विठाला विठाला. हो, आणि म्हणून महाराज म्हणतात की तो देव भेटावा यासाठी अंतकरणामध्ये वनवा पेटलाय, तळमळे, आणि ती तळमळ सांगणारा हा अभंग आहे. विठाला विठाला विठाला. हो, अरे आज की आनंद की जय हो राजा हो. एकदा जोरात टाळ्या होता सगळ्यांनी.
अरे या गोदावरीच्या पट्ट्यामध्ये, या गोदावरीतच या पात्रामध्ये खऱ्या अर्थानं आज हा एवढा मोठा नंदनवन सोहळा साजरा होतोय. हा सोपं नाही रे जाहो. एवढा समाज आहे आपल्या. मी तर मगाशी आल्यापासून मी गावातले मंदिरं बघतोय. आपल्या गावाला खऱ्या अर्थानं फार मोठा वारसा आहे. अरे आपण भाग्यशाली आहोत की आपण गोदामाईच्या काठात नाही तर डायरेक्ट पात्रामध्ये आहोत. एवढ्या जवळ आहोत. आणि नुसतं जवळ नाही तर किती मोठे मोठे त्या ठिकाणी हेमाडपंथी फार पुरातन काळातले मंदिर आहेत ना, याचं जोपासण्याचं काम आपण करतायत. अरे द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला राजा हो. विठाला विठाला विठाला. हो अरे दर वर्षाप्रमाणे आपण हा सुंदर सोहळा साजरा करता. बघा अनेक कीर्तनकार आले, अनेक कीर्तनकार गेले. आतापर्यंत हजारो कीर्तनकार आले असतील आणि हजारो कीर्तनकार तुम्ही सगळ्यांनी वाट लावले का नाही. आता मी राहिलो, हा राहिलं सायला मी होतो. आता मला सुद्धा तुम्ही वाटा लावण्यासाठी या ठिकाणी बोलवलं. मला असं वाटतं आजचा 6वा दिवस आहे, बरोबर आहे. आणि माझा 6वा दिवस का होईना तुम्ही घातला, त्याकरता तुमचे मनापासून ऋण व्यक्त करतो. विठाला विठाला विठाला. या कार्यक्रमाचं वर्णन काय करावं राजा हो. अरे सुंदर असे 2 वादक आहेत. आमचे गावातले महाराज आहेत ना. हा इकडनं गावातले महाराज आहेत, इकडनं हे जवळचे आहेत. हा पण दोघेही तयारीचे माणसं आहेत. गायक गावातले आहेत. हा सुंदर गायक आहेत. अरे टाळकरी 1 नंबर आहेत. गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, माईक सिस्टम सुद्धा अप्रतिम आहे. सर्वजण चांगले आहेत. बसणारे सुद्धा 1 नंबर आहेत. अरे दर्जेदार श्रोता आहे. तुम्हाला गायन कळतं, तुम्हाला वादन कळतं, तुम्हाला व्याख्यान कळतं, तुम्हाला खऱ्या अर्थानं वीर रसातला भाव कळतो. अरे असा श्रोता असला पाहिजे. नाहीतर मग असं कधी कधी होतं, मिया रोते क्यू हा सुरत वैसी. हा अरे फोडली गोवरी जैसे दिसे तोंडावरी, अशी अवस्था असते कधी कधी. पण आज जर खऱ्या अर्थानं बघायला गेलो ना तर एवढे सुंदर माणसं आहेत. अरे दर्दी आहेत माणसं. आणि म्हणून गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, माईक सिस्टम चांगली आहे, माणसं सुद्धा चांगले आहेत. अरे चोपदार तर त्याहून अधिक चांगले आहेत. हा असं वाटतं या दोघांना घेऊन आपल्या सोबत जावं हा गाडीमध्ये. आणि जे काय आम्हाला नारळ येईल ना, पाकिट येईल ना, त्यातलं अर्ध यांना द्यावं. पण हे महाराजांचं घेत नाहीत. नाहीतर माझी प्रांजळ इच्छा आहे, पण ते घेत नाहीत महाराजांचं. का घेता हो? नाही म्हणतात बघा तुम्ही. माझं काही खोटं आहे का? घेता का हो तुम्ही? नाही म्हणतात ते बघाय का. विठाला 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 विठाला. विठाला 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 विठाला. हो अरे गायक चांगले आहेत, वादक चांगले, चोपदार चांगले, आता सगळे चांगले. मग मी काय येडपड आहे का? हा अरे मी सुद्धा चांगला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही मला प्राचारण केलंय. अरे इथं तरुण पोरांना एकदा धन्यवाद देतो की या तरुण पोराला ज्या हो यांना परमार्थाची फार मोठी आवड आहे. एकदा तरुण बांधवांसाठी जोरात टाळ्या वाजवा. अरे या पोरांनी पिंगळावर नाचावं, या पोरांनी आई माझ्या मायेच्या सागरावर नाचावं, या पोरांनी माझ्या ज्ञानोबरायच्या गीतावरती नाचावं. खऱ्या अर्थानं ही माझ्या वारकरी संप्रदायाची क्रांती राजा हो. आपण आतापर्यंत म्हणू थकलो, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. पण आज ही वेळ आली आहे. अरे प्रत्येक तरुण आज कीर्तनात नाचतोय. खऱ्या अर्थानं हे माझं फार मोठं वारकरी संप्रदाय नाही तर वारकरी संप्रदायाचं उच्च लेवलला काम करण्याचं काम हे आज आमचे महाराज मंडळी आणि हे तरुण बांधव करतात ना. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद या सर्व तरुण बांधवांसाठी सुद्धा. विठाला विठाला. हो या धारासुर नगरीत काय वाजत गाजत आज की आनंद की जय हो. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. हा या धारासुर नगरीत, या धारा
या सुरनगरीत काय वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. अरे सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. हा सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग. वाजवा टाळी एकदा. बघा तळमळ व्यक्त करणारा अभंग आहे हा. आता प्रत्येक माणसाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तळमळी आहेत. जो जीव जन्माला आला त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी काही ना काहीतरी तळमळ आहे. हो, महाराज म्हणतात अरे ही तळमळ तुम्हा आम्हाला आहे. अरे साधूच्या ठिकाणी तळमळ वेगळी असते, संतांच्या ठिकाणी तळमळ वेगळी असते आणि संसारिकांच्या ठिकाणी तळमळ वेगळी असते. साधूच्या ठिकाणी तळमळ कुठली आहे तर खऱ्या अर्थानं माझा भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे आणि त्याबद्दलचं परमानंदाची प्राप्ती मला झाली पाहिजे, बस याबद्दलची तळमळ ही साधूंना असते. अरे तुमच्या आमच्या पामरांची तळमळ फार वेगळी रजा, या या फार वेगळी आहे. विठाला विठाला विठाला. हो, तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परमानंदाची प्राप्ती व्हावी यासाठी तळमळे. येथील अंतरा शिष्टाचे अनुभव आणि तळमळे जीव तया सुखा. आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी ज्या सुखाची तळमळ त्या ठिकाणी व्यक्त केली, ज्याचा आनंद उपभोगला ना, बस त्या सुखाची इच्छा आम्हाला आहे, त्याबद्दलची तळमळ आमच्या अंतकरणामध्ये आहे. अरे सदा तळमळ आणि करी चित्ताची हळहळ. संसारिक माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं चित्तामध्ये हळहळ असते. काय असते? वारंवार काही ना काहीतरी तळमळ असते. बघा काही माणसं खऱ्या अर्थानं ज्यांच्या अंतकरणामध्ये क्रोध असतो त्या लोकांना क्रोधाची तळमळ आहे. काहींना क्रोधाची तळमळे, काहीला कामाची तळमळे, काहीला लोभाची तळमळे, काय 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 काहीला विद्या ग्रहण करायची तळमळे, काहीला स्पर्धेची तळमळे, काहींना 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 खऱ्या अर्थानं अरे एखाद्याच्या ठिकाणी आपण दास्यत्व आपण शिकवाडतोय लक्षात आणि दास होतोय आपण, त्याबद्दल जिज्ञासू आहे. तर काहींना जिज्ञासूची तळमळे. अनेक प्रकारच्या तळमळी आहेत. राजा रावणाला कामाची तळमळ होती. हा काय कशाची तळमळ? कामाची तळमळ होती. म्हणून वारंवार विचार करायचा की मला सीता कधी भेटेल, मला सीता कधी भेटेल, म्हणून ही कामाची तळमळ आहे. हा अरे दुर्योधनाच्या ठिकाणी क्रोधाची तळमळ आहे, म्हणून सातत्याने पांडवासोबत वैरत्व करायचं, म्हणून याला क्रोधाची तळमळ म्हणतात. काहींना स्पर्धेची तळमळ आहे. कर्ण खऱ्या अर्थानं सातत्याने आपण अर्जुनापेक्षा धनुर्धारी व्हावं यासाठी स्पर्धेची तळमळ आहे. बघा अनेक विद्यार्थी असतात, अनेक प्रकारच्या स्पर्धा करतात. काही वादकाच्या स्पर्धा आहेत, काही गायनाच्या स्पर्धा आहेत, काही कीर्तनाच्या स्पर्धा आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही यांच्यापेक्षा बलाढ्य झालो पाहिजे, आम्ही मोठं झालं पाहिजे, आम्ही या स्पर्धेतून उत्तीर्ण झालो पाहिजे. ज्याला पास व्हायचंय ना, ज्याला मेरिटमध्ये यायचंय ना, त्याला खऱ्या अर्थानं त्याबद्दलची तळमळ असते, त्याबद्दलची चिंता असते. विठाला विठाला विठाला. हो अरे एकलव्याला विद्येची तळमळ आहे, म्हणून सारखं गुरु शोधत होता. हा माझ्या विवेकानंद स्वामींना विद्येची तळमळ आहे, म्हणून रामकृष्ण परमहंसाची तर त्या ठिकाणी अरे भेट सातत्याने घेतात, विद्या ग्रहण करतात. सांगायचं तात्पर्य काय आहे? ज्याला विद्येची तळमळ आहे तो त्या ठिकाणी त्याबद्दलची त्याला तळमळ असते. अरे चोरांच्या ठिकाणी चांदण्याची तळमळ असते. बघा तुम्ही संध्याकाळी रात्री 12च्या नंतर 11च्या नंतर एकतर चोरं बाहेर फिरतात आणि दुसरे महाराज लोक बाहेर फिरतात. काय 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 झोपले का तुम्ही? पण त्यांची तळमळ वेगळी आहे आणि आमची तळमळ वेगळी आहे. विठाला विठाला विठाला. हो अरे चित्तात जर हळहळ असेल, अंतकरणात तळमळ असेल,
तर त्या माणसाला झोप येत नाही राजा. येते का झोप? एखाद्या माणसाच्या डोक्यावरती पैशाचं ओझं आहे, कर्ज आहे, त्या माणसाला झोप येत नाही का? कारण त्याबद्दलची तळमळ आहे. एखादी मुलगी उपवर झाली, बापाकडे पैसा कमी आहे, उद्या लग्न करायचंय, त्या व्यक्तीच्या ठिकाणी अरे लेकीचं लग्न करायचंय म्हणून अंतकरणामध्ये तळमळ आहे. अनेक प्रकारच्या तळमळ आहेत. त्यापैकी महाराज म्हणतात अरे यापैकी एकही तळमळ आमच्या जीवनामध्ये नाही. आमच्या जीवनामध्ये कुठली चिंता आहे तर एकमेव एकच चिंता आहे, एकच तळमळ आहे. ती म्हणजे तो माझा भगवान परमात्मा मला भेटावा. तो कधी भेटेल, का भेटत नाही, यासाठी अंतकरणामध्ये वणवा पेटलाय. विठाला विठाला विठाला. हो, दोन प्रकारच्या तळमळी आहेत. एक तळमळे सांसारिक आणि एक तळमळे परमार्थिक. त्याला आपण चिंता म्हणूयात. एक म्हणजे परमार्थिक चिंता आहे आणि एक म्हणजे सांसारिक चिंता आहे. परमार्थिक चिंता काय आहे आणि सांसारिक चिंता काय? अरे सांसारिकाची तुमची आमची एकच चिंता आहे. काय? वाढावे संतान. काय 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 वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. अरे नित्य उठवणिया खावयाची चिंता. ही कोणाची चिंता आहे? अरे ही चिंता तुमच्या आमची सारख्याची चिंता आहे राजा हो. माझे तुकोबरे म्हणतात ही चिंता आम्हाला नाही. का? कारण आम्ही जाळोनी संसार बैसलो अंगणी. अरे ही चिंता आम्हाला नाहीये, कारण आम्ही हा सर्व काही भार, बर का बाबा, आम्ही हा सर्व काही भार आम्ही देवावरती घातलाय. आता त्याच्यावरती जर आम्ही भार घातलाय ना तर हे सगळं काही तो करून नेणारे. अरे होईल कैवारी तो माझा नारायण. तो जय हो जय हो. वाजवा टाळी जवळ एकदा. अरे भार घाला. देवाबद्दलची तळमळ अंतकरणात असली पाहिजे. महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी संसारिकाची तळमळ नाहीये, या संसाराची तळमळ नाहीये. एकच तळमळे, ती म्हणजे माझा भगवान परमात्मा भेटला पाहिजे. अरे तुमची आमची तळमळ अशी राजा हो, आपलं असं अंतकरण आहे, एखाद्याचं जर चांगलं चाललं ना तर आपला सहन होत नाही. एवढी तळमळ आहे. बघा आमच्या गावचा एक रामभाऊ आहे. आता आले उघाला म्हणून सांगतो काय तळमळ आहे बघा आपली. आमच्या गावचा रामभाऊ आहे, रोज कीर्तन करतो महाराज. सकाळ संध्याकाळ 2 टाइम कीर्तन करतोय मी आता. 2 टाइम कीर्तन करतो महाराज. उशिरा घरी आलो आणि उशिरा घरी आल्यामुळे सकाळी थोडा उशीर झाला उठायला. रामभाऊ सकाळी दारात आले. आमचे घरचे म्हटले रामभाऊ महाराज झोपले, त्यांना झोपू द्या. नाही म्हटले, माझं काम आहे अर्जंट, उठवा महाराजांना. घरात आले, दाराची कडी वाजवली, उठून बसवलं मला. म्हणलं काय झालं रामभाऊ, एवढं सकाळी का आले? चला आधी तुम्ही लवकर, आपल्या शेतात जायचंय. अरे म्हटलं मी माझ्या शेतात अजून जरा झाले 6 महिने गेलेलो नाहीये, काय काम आहे? नाही चला तुम्ही आधी, आपल्या शेतात जायचंय. रामभाऊने हाताला धरलं, अरे शेतात घेऊन गेला. चालता म्हणले रामभाऊ महाराज आपला बोर घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी जिथं बोर घ्यायचा आहे ना ती जागा तुम्ही सांगा. अरे पाणी कुठे लागेल ते सांगा. मी म्हणलं रामभाऊ अरे पाण्याला बघा, पाणी सांगत असतो, मी पाणी काय सांगणार? रामभाऊनी काय म्हणावं? रामभाऊ म्हणाले महाराज अहो तुम्ही 12 गावचं पाणी पिता आणि तुम्हाला एवढं पाणी सांगता येईल ना? काय अरे 12 गावचं पाणी तुम्ही पिता
आणि एवढं पाणी सांगू शकत नाही, पाणी सांगा. ठीक आहे म्हणलं, काही अडचण नाही. चल बाबा, शेतामध्ये गेलो. विचार केला राजा हो, अरे आम्ही बी ज्ञानोबाचे लेकरं आहेत. आम्ही विचार केला, अरे उन्हाळ्यामध्ये सर्व गवत त्या ठिकाणी हिरवगार असणारं उन्हाळ्यामध्ये सुकून जातं, झाडं सुकतात. पण काही झाडे अशा असतात की ती उन्हाळ्यात सुद्धा पालवी फेकतात, काय हिरवीगार असतात. मला खरं सांगा, त्या झाडांना अरे पाण्याशिवाय ते झाडं जगू शकत नाही. जगतात का? नाही जगू शकत. तसं झाडं पाण्याशिवाय जगू शकत नाही, मग उन्हाळ्यात सुद्धा ती झाडं कस काय जगतात हा विचार केला, तर्क लावला. आणि मग त्या ठिकाणी लक्षात आलं की अरे या माझ्या भगवान परमात्म्याने ही सृष्टी त्या ठिकाणी निर्माण केली आहे ना. अरे ज्यानं जन्माला घातलंय ना, त्यानं त्याचं त्या ठिकाणी पालन पोषण करायचं, त्यानं सगळं ठरवलेलं आहे राजा हो. अरे बेंडूक त्या ठिकाणी 10 परस विहिरीमध्ये एका पाषाणामध्ये, ज्यावेळेस पाषाण आपण फोडतो त्या पाषाणामध्ये जायला रस्ता नाहीये, काय हवा यायला रस्ता नाहीये, पाणी जात नाहीये, अन्न त्या ठिकाणी जात नाही, तरी सुद्धा तो बेडूक जिवंत राहतो. कशामुळे राहतो? अरे बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. अरे तो करणारा माझा भगवान परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिवीन. वृक्षाची ये पाने, हले ज्याची सत्ता, तुझी या सत्तेने. वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे. अरे ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी. करतुम अन्यथा करतुम, तो माझा भगवान परमात्मा पोचणारा आहे ना. तर राजा हो, बघा तुम्ही लोक देव नाही म्हणतात रे. अरे एकदा या सृष्टीकडे त्या ठिकाणी नजर टाकून बघा, किती सुंदर सृष्टी आहे. अरे सर्व काही एक रूप आहे. जसं आपल्या शरीरामध्ये नाड्या आहेत ना, आहेत की नाही? जसं या आपल्या शरीरात नाड्या आहेत, त्याच्यातून रक्त वाहतं. हे रक्त जर बंद पडलं तर माणसं म्हणतात हा आता वर जायच्या लायकीच झाला का. अरे अटॅक येतो आणि माणूस धाम परमम असा होतो, अर्थात वरती निघून जातो. जसं या 3.5 हाताच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी एवढ्या नाड्या आहेत, तशाच नाड्या या जमिनीमध्ये आहेत. तसेच नळ, तशाच दोऱ्या या जमिनीमध्ये आहेत. ज्या अर्थी झाड जिवंत आहे, त्या अर्थी एखादी तरी नस या झाडाला लागलेली आहे, एखादा तरी नळ या झाडाला लागलेला आहे. म्हणून विचार केला आणि रामभाऊला सांगितलं, रामभाऊ एक काम कर, या आपट्याच्या झाडाच्या शेजारी 10-20 फुटाच्या अंतरावरती कुठेही बोर घेऊन टाक. छाती ठोकपणाने सांगितलं, घे म्हटलं बोर, पाणी लागलंच पाहिजे. बरं का राजभाऊ? रामभाऊने विचार नाही केला मागचा पुढचा. बोरची गाडी बोलावली. आता इथं काय वेळ लागणार आहे का? गाडी आली. अरे 2 छड्या टाकल्या, 3 छड्या टाकल्या. 20 फुटाची छडी असते वाटतं ना. 4 टाकल्या, 100 फूट बोर झाला, 150 झाला, 200 झाला, बघता 250 झाला. काय पाहता माझ्याकडं? अरे 250 फूट झाला, बघता 300 झाला. रामभाऊ माझ्याकडे पाहतो, मी रामभाऊकडे पाहतो, रामभाऊ माझ्याकडे पाहतो, बघता 300 फूट बोर झाला. अरे नुसता धुराळा, सगळा खकाना 350 फूट बोर झाला. आता मी म्हटलं आपलं काही खरं नाही. रामभाऊचं नजर चुकली. तिथून पळ काढला, घरी आलो, घराचं दार लावून घेतलं, झेंडूबामची बॉटल घेतली, कपाळाला फासली, 2 गोधाड्या अंगावरती घेतल्या आणि अगदी गार झोपी गेलो. काय रामभाऊ घरी आले, कडी वाजवली. महाराज, अरे तुला मीच भेटलो होतो का रे? कोण म्हणतंय? रामभाऊला हात जोडले. रामभाऊ खरं सांगा, अरे आम्ही ज्ञानोबाचे लेकरं आहोत. झाडाच्या ठिकाणी काही ना काहीतरी वलावा लागायला पाहिजे होता गड्या, पण पाणी का लागलं नाही? मला खरं सांग की कुठल्या भावनेने तुम्हाला बोर घ्यायचा होता? त्यावेळेस रामभाऊ म्हटले, महाराज अरे पलीकडल्या बांधाच्या पलीकड किसन तात्याला असं पाणी लागले काल. काय किसन तात्याला असं पाणी लागलंय? अरे 500 मोठीला पाणी उपसत नाही आणि आपल्याला तुझ्या हातानं बोर घ्यायचा होता, त्याचा नळ कट करायचा होता आणि आपल्या बोरमध्ये ते पाणी यायला पाहिजे होतं, अशी माझी भावना होते. पण सगळं बट्ट्या बोल करून टाकला तू. मग मी विचार केला, रामभाऊला म्हटलं, रामभाऊ अरे अशी तळमळ तुझी लोकाबद्दल असेल तर जाहो तुला काय पाणी लागेल रे?
अरे म्हणून माणसाच्या जीवनामध्ये चांगली तळमळ असली पाहिजे, चांगले विचार असले पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. का? कारण हे बघा, या इहलोकात या मृत्यू लोकात जे जे कर्म तुम्ही कराल ना, ते ते कर्म तुम्हाला इथेच भोगावे लागतील. जय हो. उपजाले मेले ऐसे किती. वाजवा टाळी जवळ एकदा. हो उपजाले मेले ऐसे किती. अरे केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. चांगलं कर्म करावं, माणसानं चांगलं बोलावं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जीवन चांगलं जगा. बघा राजा हो, सांगायचं काय मला, अरे ही तळमळ अशी अंतकरणामध्ये असल्यापेक्षा अरे देवाबद्दलची तळमळ जागृत करा. अरे ही तुमची आमची तळमळे साधूच्या ठिकाणी अरे वेगळी तळमळे, वेगळी चिंता आहे. अरे माझ्या हे वारकरी माणसं आहेत, या वारकऱ्यांना विचारा, लॉकडाऊनच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं यांना वारीला जाता नाही आलं त्यावेळेस या अंतकरणातली वेदना या वारकऱ्यांना विचारा. अरे घरी बसवत नव्हतं. काही लोक वारीला जातात आणि वारी करता करता घराचं चिंतन करतात. ऐका ऐका ऐका, वारीला चालले का? घराचं चिंतन करतात. कुठं कुठं करतात? वारीमध्ये. पण काही माणसं माझी अशी आहेत, ते घरी राहतात पण सदा चिंतन फक्त वारीचं आहे. आज ज्ञानोबराचं प्रस्थान आहे, उद्याचा मुक्काम आळंदीमध्ये, परवाचा मुक्काम खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये होणार आहे, नंतर सासवडे. अरे सतत चिंतन माझ्या पंढरी रायाचं आहे. मला खरं सांगा, त्या वारकऱ्याच्या वेदना किती सुंदर असतील हां. अरे चित्तामध्ये हळहळ होते, मी वारीला जायला पाहिजे होतं. का? मला आता जाता येत नाहीये, माझं आता वय झालंय, मला वारीला जाता येत नाही ना. अरे अंतकरणामध्ये वनवा पेटतो की मी सुद्धा असं नाचायला पाहिजे, मी सुद्धा पावल्या खेळायला पाहिजे आणि मी पंढरीची वारी केली पाहिजे. बरोबर ना बाबा? हा. पण आता हात चालत नाही, पाय चालत नाही, कारण मी सांगून गेलो मगाशी बरं का पोरानो. आणि एकदा वय झालं ना मग काही होत नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून वेळोवेळी आपण सावध झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे राजा हो. अरे हे सगळं नाश पावणारे, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. अरे अंतकरणामध्ये वारीबद्दलची तळमळ आहे ना, अशी तळमळ खऱ्या अर्थानं अरे आमच्या अंतकरणातून निघून गेली, आमच्या मुखातनं निघून गेली. आज संबंध महाराष्ट्र त्या तळमळीमुळे आम्हाला डोक्यावरती घेतोय. आज हे पोरं वेळे झाले, अगोदर कीर्तनाला आलो की पोरं म्हणतात महाराज एकच करा, तेवढं आळंदीचं गीत गा बरं. हा बघा काय त्यांना त्यातला भाव कळत असेल मला माहित नाहीये. पण ही पोरं आज गाण्यावरती नाचणारे पोरं, डीजे वरती नाचणारे पोरं जर आज पिंगळ्यावरती नाचतायत, माझ्या ज्ञानोबराच्या भजनावरती नाचतायत, तर खऱ्या अर्थानं ही आपण कमवलेली साधना आहे राजा हो. विठाला 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 हो. अरे म्हणून एका वारकऱ्याच्या अंतकरणाची तळमळ आहे. हा भाव माझ्या मनातला, एका वारकऱ्याच्या अंतकरणातला भाव तो वारकरी प्रतिपादन करतोय, प्रगट करतोय. हा भाव माझ्या
माऊलीस माझ्या देऊनी जा. माऊली, माझे आता हात चालत नाहीयेत, माझे पाय चालत नाही, पण माझे काही मित्र आळंदीला चाललेत ना, मी त्यांच्याकडे माझ्या वेदना त्यांच्यासोबत पाठवतोय, माझा भाव त्यांच्यासोबत पाठवतोय. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझ्या मनातला माऊलीस माझ्या देऊनी जा. माझं आता येणं होत नाही माऊली, मला समजून घ्या बरं तुम्ही. मी नाही आलो आळंदीला, तुम्ही मजला समजून घ्या. हा देह पडिला धरणीवरी, हा देह पडिला धरणीवरी, तरी हातात माझ्या, हातात माझ्या ज्ञानेश्वरी. हा भाव माझ्या मनातला माऊलीस माझ्या देऊनी जा. अरे ही तळमळ माझ्या वारकऱ्याच्या अंतकरणातली ना, बस अशी तळमळ तुकोबाऱ्या म्हणतात आमच्या अंतकरणामध्ये आहे. विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. ओ अरे, दोन प्रकारच्या चिंता आहेत. एक चिंता आहे ती संतांना आहे, ती म्हणजे परमार्थिक चिंता. हा, काय आहे परमार्थिक चिंता? काय म्हणतात महाराज? अरे एकच चिंता आहे. महाराज म्हणतात अरे तो देव आम्हाला भेटला पाहिजे, आमचा उद्धार झाला पाहिजे. काही मी उद्धार पावेन. हो करा समाधान चित्ता माझी. जय हो. वाजवा टाळी जवळ एकदा. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझी. अरे याला परमार्थिक चिंता म्हणतात. तुम्ही कोणी बोर झाले का? झाले का बोर? महिला मंडळ बोर झालात का? का चहा सांगू तुम्हाला एकदा? सांगा म्हणते रावी. विठाल हा विठाल हा विठाल.
हो, अरे याला परमार्थी चिंता म्हणतात. तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने ही तळमळ असली पाहिजे, ही चिंता असली पाहिजे. कारण का, अरे परमानंदाची प्राप्ती करायची आहे. बघा, या मृत्यू लोकात जो जो जीव जन्माला आला ना, तो प्रत्येक जीव दुःखी राजा हो. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला हीच तळमळ आहे की खऱ्या अर्थानं आम्ही सुखी बनलो पाहिजे, आम्ही समाधानी राहिलो पाहिजे. पण या इह लोकात, या मृत्यू लोकात फक्त दोन माणसं सुखी आहेत. एक म्हणजे संत आहेत आणि एक म्हणजे देव आहे. हा, सुख वसे हेची ठाई बहु पायी संतांची या. आणि दुसरा तो कर्तुम अन्यथा कर्तुम, माझा भगवान परमात्मा सुखरूप आहे. सुख रूपाई सा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. दोन दोन कीर्तन करायलोय, सकाळी एक आहे, संध्याकाळी एक आहे. आणि सांगून जाईल रजा हो, माझ्या स्वर्णलिकेवरती गाठ आहे. डॉक्टरांनी माझं बोलणं बंद केलंय, डॉक्टरांनी माझं गायचं बंद केलंय, कीर्तन बंद, गायन बंद. पण रजा हो, माझ्या ज्ञानोबराची आपण लेकर आहेत ना. अरे तुकोबऱ्या म्हणतात, देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भावो. मनुष्य आपण प्रमाण म्हणायचे का राजा हो. हा, अरे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. अंतकरणातून सेवा करतो राजा रात्रंदिवस. अरे ज्या ज्या गोष्टी हातावरती घेतल्या ना, त्या त्या हृदयातून केल्या. सांगून जाईल महाराज, अरे मृदंगाची सेवा करतोय ना आपण, अशी सेवा करा, अशी सेवा करा. एक दिवस तो मृदंग तुमच्यावरती केवढी कृपा करेल, अरे काय देईल तुम्हाला हे सांगता येत नाही राजा हो. अरे भजन करतोय आपण, भजन करतोय ना, इथून भजन करा. अरे आमची ओळखच खऱ्या अर्थानं इथून आहे राजा. काय काय काय, अरे महाराष्ट्रात ओळखच इथून आहे. जे जे कार्य हाती घेतलं ना राजा हो, कीर्तन करायला लागलो ना, डॉक्टरांनी बंद केलं गायचं, पण तरी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं करतो. अरे होईल जे व्हायचं ते होईल. ज्या दिवशी तो ठरवेल ना बंद करायचं, त्या दिवशी बंद करू आपण. पण जोपर्यंत तो ठरवत नाही ना राजा हो, तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. आणि मग हे प्रमाण जर आम्ही गातो तर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. अरे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास ठेवा निश्चयाचे बळ, आणि तुका म्हणे तेची फळ. विश्वास ठेवून काम करा, तो माझा भगवान परमात्मा तुमचा कैवारी झाल्याशिवाय राहत नाही. विठाला वा 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 बाबा वा. केले काय नो हे केले, वा 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 वा. वाजवा टाळी जवळ एकदा. काय नो हे केले, काय एका चिंतिता विठ्ठले, चिंतित
पूजिता विठ्ठले. अरे त्याचं नाव घ्या, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करा, त्याच्याबद्दल तळमळ व्यक्त करा. अरे न सांगता करी सर्व काम. चोखोबाची बहीण झाला शरंगधर आणि वहिनी उघडा दार हाका मारी. खऱ्या अर्थानं तो सगळं काही काम तुमचं करतो. अरे तुम्हाला परमानंदाची प्राप्ती करून देतो. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्या अंतकरणामध्ये देवाबद्दलची आपण तळमळ व्यक्त केली पाहिजे. अरे तो केवळ आणि केवळ फक्त काही न लगे एक भावाची कारण तो फक्त भावाचा भुकेलेला आहे ना. मग एकच करा, एकच करा. अरे त्याबद्दलची तळमळ व्यक्त करा. तो भेटला पाहिजे यासाठी जीवन जगा. तो कोब्बाराय अरे जो भेटेल त्याला एकच विचारतात. हा जय हो. एकदा यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजा बरोबर. काय माणसं आहेत राजा. हा अंगात जॉकेट नाहीत पण प्रमाणात भरपूर आहेत. काय हा फार महत्वाचं आहे. पुसावेची ह्याची वाट. अरे देवासाठी वेड व्हावं कुणालाही तुकोबऱ्या विचारतात. जे जे भेटे तयासी काय विचारतात. देव कृपा करील मज काय लाज राखीन. अरे याला परमार्थिक तळमळ म्हणतात. विठाला विठाला विठा. हो अरे एका अशा सुंदर मुलीचं लग्न होतंय राजा. हो लग्न झालंय. पती असणारा परमेश्वर तो सैन्यामध्ये भरती आहे. हा सैन्यामध्ये भरती आहे. मी सांगून जाईल राजा. हो अरे आपण या धर्मसभा मंडपामध्ये कीर्तन करतोय ना, एवढं जगतोय ना, आनंदात राहतो ना, तर खऱ्या अर्थानं त्या सीमेवरच्या जवानांची आपल्यावरती असणारी कृपा आहे राजा. हा अरे अशाच एका तरण्या बाण सुंदर अशा मुलीचं लग्न होतं. पती परमेश्वर हा सीमेवरचा जवान आहे. अरे 6 महिन्यानंतर ऑर्डर निघते आणि तो पती, तिचा पती असणारा, तो नवरा असणारा तो व्यक्ती सीमेवरती सीमेच्या संरक्षणासाठी सीमेवरती जाऊन उभा राहतो. ऐका ऐका रे मागचे. खऱ्या अर्थानं आपण त्यांच्यासाठी गायलं पाहिजे राजा. कर चले हम फिदा जानो तो साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. हा बाबा पण मागं घातात बघा. अरे असं विधेयी अवस्था झाली पाहिजे माणसाची. हा अब तुम्हारे हवाले वतन साथियों. अरे 6 महिने झाले लग्नाचे आणि 6 महिन्यानंतर आपला पती सीमेवरती निघून गेलाय. मला खरं सांगा, वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, तरी सुद्धा आपला पती घरी येत नाहीये, सुट्टी मिळत नाहीये. त्या लेकीच्या अंतकरणामध्ये काय व्यथा असेल सांगा तुम्ही. हा बघा तुम्ही. अरे ती लेक खऱ्या अर्थानं घरामध्ये राहते, सासू असते, सासरा असतो, दीर असतो, पण तरी सुद्धा एका कोपऱ्यात जाऊन बसते आणि ढसा 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 ती लेक रडते. का रडते त्याचं कारण, अरे ज्याच्यासाठी मी उभं आयुष्य खर्च केलंय, ज्याच्यासाठी मी माझं घरदार सोडून आले, तो असणारा माझा पती, माझा प्रियकर जर एवढ्या दूरवरती असेल तर तुम्ही आता मला काय जर कसे किती जरी मला तुम्ही सजून ठेवलं तरी सुद्धा त्याची मला गरज नाही. मला गरज कोणाची असेल तर केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ त्या माझ्या पती आणि माझ्या परमेश्वराची आहे. तो मला भेटला पाहिजे असं अंतकरण तिचं तळमळ तळमळ करतं. माझे ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, अरे तो माझा भगवान परमात्मा कोण्या देशावरती आहे मला माहीत नाही, पण तो भेटावा यासाठी अंतकरण हळहळ करतोय.
पडिले दूर देसी मज आठवी मानसी नको नको हा वियोग नको नको हा वियोग कष्ट होतात जीवासी. जशी त्या लेकीची अवस्था आहे ना तशीच माझ्या ज्ञानोबराची अवस्था आहे. अंतकरणामध्ये वणवा पेटलाय. अरे घरातल्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी त्या लेकीसाठी अरे सोनं आणावं, खायला आणावं, वस्त्र आणावेत, जे जे पाहिजे ते ते आणून ठेवावं. त्या लेकीच्या अंतकरणात ती तळमळे. ती लेक म्हणते तुम्ही मला काही जरी आणून दिलं ना तरी सुद्धा माझं समाधान होत नाही. मला पाहिजे तर कोण पाहिजे तर तो माझा प्राण सखा पाहिजे. माझे ज्ञानोबराय सुद्धा अरे हेच म्हणतात. अरे चंदनाची चोळी जरी माझ्या अंगावर करून घातली ना तरी सुद्धा माझ्या अंतकरणातला दाह संपत नाही. तो दाह केवळ माझा भगवान परमात्मा भेटेल ना तेव्हाच तो दाह संपेल. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. मला खरं सांगा चंदन किती उष्ण आहे हो. किती गरम चंदन आहे ना, आहे की नाही? मला वाटलं तुम्ही झोपले सगळे. विठाला विठाला विठाला. हो, काही माणसं म्हणतात गरम आहे, काही माणसं म्हणतात गार आहे. नेमकं आता आम्ही समजायचं तरी काय? अरे ऐका, माणसं एवढे मंत्रमुग्ध झालेत, एवढे तल्लीन झालेत. अरे तुम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागचा सर्व प्रपंच, सर्व लोड जे काय असेल ना सगळं काही विसरून गेलात. अरे ही कशाची ताकद आहे? ही ताकद केवळ आणि केवळ माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची आहे. म्हणून तर तुकोबराय वेळोवेळी म्हणतात की त्या देवाचं चिंतन करा, त्याचं भजन करा. परिणाम काय होईल? अरे तुम्हाला सुद्धा या सर्व दुःखाची निवृत्ती होईल. या दुःखातून तुम्ही दूर व्हाल आणि तुम्हाला चित्त आनंद स्वरूप अशा आनंदमय तत्वावरती आपण आरूढ व्हाल. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. माझे माऊली म्हणतात ती चोळी चंदनाची अंगावरती आम्ही धारण केली ना तरी सुद्धा ती आम्हाला चटके पोळा त्या ठिकाणी द्यायला लागली. माझं अंतकरण पोळायला लागलं. पण कशासाठी? अरे ज्यावेळेस तो देव भेटेल. ओ कान्हा वनमाळी वेगी भेटवावे चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. विठाला विठाला. हो चला चला चला, आपली वेळ संपत आली. अवघे 10 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. किती आहेत? किती मिनिटं बाकी आहेत? 10 मिनिटांमध्ये आपल्या अभंगाकडे यायचंय. विठाला विठाला. हो अरे त्या लेकीला घरातले सर्वजण समजून सांगतायत पण लेक काही ऐकायला तयार नाही. माझ्या ज्ञानोबरायला सुद्धा अरे सर्वजण समजून सांगू लागले. पण माझे ज्ञानोबराय काय म्हणतात माहितीये? किती वो शिकवाल, किती वो शिकवाल मज वेळोवेळा. अरे काय भाव असेल व अंतकरणामध्ये. असा भाव ठेवून जगा. त्या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या गोष्टीचं त्या गोष्टीचं त्या केलेल्या कार्याचं समाधान प्राप्त होईल. महाराज माऊली म्हणतात आता तुम्ही कितीही समजून सांगा पण मी आता माझ्या देवाशिवाय राहू शकत नाही. श्रीरंगा वाचोनी आणून नेने याती कुळ माझे गेले हरपोनी. ऐका ऐका ऐका. श्रीरंगा वाचोनी आणून नेने राम
देवासाठी वेड व्हा. मी सांगून जाईल. अरे अनेक जण देवासाठी वेडे झाले. माणसाने या नाशक्या शरीरावरती प्रेम करण्यापेक्षा देवाच्या शरीरावरती प्रेम करा. अरे देवावरती प्रेम करा पोरांनो. हा, या वायफट लोकांच्या नादी लागण्यापेक्षा, या नाश पावणाऱ्या शरीरावरती प्रेम करण्यापेक्षा माझ्या देवावरती प्रेम करा. त्याचं समाधान काही आगळे वेगळे राजाहो. कधीतरी देवासाठी रडा ना हो. रडलो का आपण कधी आयुष्यामध्ये? अरे कुटुंबासाठी रोज रडतो आपण पावला पावलाला, पण माझ्या देवासाठी रडा. कारण जेने हा जीव दिला दान, काय तयाचे करील मी. पण कधी, अरे कधी करता? हे सगळं निघून चाललंय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. म्हणून सावध व्हा, त्याचं भजन करा. अरे वेड व्हा देवासाठी. देवासाठी वेड झालं पाहिजे. गोपिका देवासाठी वेड होता. प्रेम करा देवावरती. रोगी बनायचं तुम्हाला ना, बरं का महाराज, रोगी बनायचं तुम्हाला. प्रेम रोगी बना, पण ते प्रेम हे देवासाठी असलं पाहिजे. क्या रोग लगा बैठे हैं, क्या रोग लगा बैठे हैं, हम दिल को भुला बैठे हैं, हम दिल को भुला बैठे हैं, दिल हमको भुला बैठा है, क्या रोग लगा बैठे हैं. अरे देवासाठी वेड झालं पाहिजे. गोपिका देवासाठी वेड होतात, विसरून जातात. विसरली काम धंदा, हा सगळं काही विसरते. का विसरते? देवासाठी विसरते. तो भेटला पाहिजे, तो भेटला पाहिजे. भेटी लागी जीवा लागली से आस. अरे वेड व्हा, वेळ संपली आपली. बस एकच जीवनात करा. त्या देवाचा कळवळा आपल्या अंतकरणामध्ये धारण करा आणि त्याच्या भेटीची ओढ अंतकरणामध्ये लावून धरा. एक दिवस असा येईल, एक दिवस असा येईल, तो माझा भगवान परमात्मा अरे मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आलिया आघात निवाराया. पण त्यासाठी शुद्ध अंतकरणाने आपण त्याची सेवा करणं गरजेचे आहे. अरे देवासाठी वेड झालं पाहिजे. हा, गोपिका वेड्या होतात. हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, प्रीति लगा दे ज्योत जगा दे, गले से लगा ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. अरे गोपिका राजा हो देवासाठी वेड होतात. माणसानं देवासाठी वेड झालं पाहिजे. गवळणी विसरून गेल्या. अरे कपाळावरची टिकली गालावर लावू लागल्या. एवढं विसरलं पाहिजे. आपण विसरून गेलं पाहिजे देवभान. माझ्या देवावरती प्रेम केलं पाहिजे. सगळ्यांना सांगायला जाओ, हात जोडून विनंती करतो. अरे या महादेवाच्या परांगणामध्ये अरे शपथ घ्या खऱ्या अर्थानं. आज आपल्या गावामध्ये एवढा मोठा सोहळा साजरा होतोय ना. रात्रंदिवस आम्ही त्या देवाचं चिंतन करू, त्याचं भजन करू. कारण का? त्यानं आम्हाला हा जीव फुकट दिलाय. त्याचं आम्ही काम करू, त्याचं चिंतन करू. अरे विसरून गेलं पाहिजे देवासाठी. मैं तो राधा हो गई बदनाम रे, तेरे बिन हो गया मन मेरे बावरे, हो दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो
वाजवा की टाळी. अरे एवढं विसरून गेलं पाहिजे आपण. असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देही चविदेही भोगुदशा अशी अवस्था ज्यावेळेस निर्माण होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं तो माझा भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहू शकत नाही. तो कोपरायाच्या अंतकरणामध्ये ही तळमळे, अरे मी देवाशिवाय जगूच शकत नाही अशी अवस्था तयार झाली. आणि म्हणून तो कोपरायांनी शेवटच्या चरणामध्ये त्या तळमळीचं वर्णन त्या ठिकाणी केलं. रखुमाये रखुमा हो. एकदा सगळ्यांनी हाता झाली मायबाप सेवा आपली. आता सगळ्यांनी ताट हातवरती करा. महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळी शूटिंग करून घ्या. कॅमेरावाले यांचा आपला पेपरात फोटो द्यायचा आहे. ताट करा. अरे घर घर में अब एक ही नाम. थोड़ा आवाज द्या ना. एक ही नारा गूंजेगा, अरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. ताली ताली ताली. घर घर में अब एक ही नाम. हाथ वरती करा, हाथ वरती करा. एक 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 एक. घर घर में अब एक ही नाम. एक ही नारा गूंजेगा जय श्री राम. अरे अरे पोराओ, तुम्ही का पाकिस्तान मधून आले का? जरा जोर से. हाँ, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. अरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हरि जहाँ जन्म लिया श्री राम ने वही मंदिर बनाएंगे, वही मंदिर बनाएंगे, वही मंदिर बनाएंगे. राम नाम का भगवा परचा भारत में लहराएंगे. अरे राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा. छत्रपति शिवाजी महाराज की हर हर
बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। वाजवा टाळी एकदा। जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, बस तशी अवस्था माझी झाली, तो देव मला भेटला पाहिजे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे बघा, अरे एवढं सांगून जर तुम्ही ऐकत नसाल, किती सांगू तरी न ऐकती, आणि पुढे नाही त्या यमासी करुणा, जर नाही ऐकलं तुम्ही ना मग मारिती झोडीती तोडीती। म्हणून सावध व्हा, जर नाही ऐकलं तर पिंगळा सांगतो हे जरी नाही काल ताई ताई एक जय हो, अरे आज के आनंद की जय हो। हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल। हो सरती शेवटी बहा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा। हो एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, हो एका जनार्दनी आमचे काय वाजाईल। बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोली तो देखा पिंगला महाद्वारी। हो सरती शेवटी बहा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा। जनार्दनी आमचे काय वाजाईल, हो एका जनार्दनी आमचे काय वाजाईल। हे पिंगळा 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 महाद्वारी, बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली तो देखा पिंगळा महाद्वारी। बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोली तो देखा पिंगला महाद्वारी। झाली मायबाप सेवा, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि एवढं प्रेम आपण आमच्यावरती करताना खऱ्या अर्थानं ही माझ्या भगवान परमात्म्याची कृपा आहे, माझ्या या महादेवाची कृपा आहे की आपण एवढं आमच्यावरती प्रेम करता। जाता जाता फक्त एकच सांगेल राजा हो, बस एकच करा, भला किसी का कर ना सके तो काय, हां हे तुमच्याकडून मला बोलून घ्यायचं होतं ना, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम
काटे बनकर मत रहना. बस एवढंच करा. जीवनात चांगलं जीवन जगा. खूप सुंदर जीवन आहे राजा हो. फक्त अंतकरणातला जर मळ आपण बाजूला ठेवला ना तर एवढं सुंदर जीवन आहे. इतकं सुंदर जीवन आहे. अरे काहीच लागत नाही जगायला. फक्त अंतकरणातला भेद दूर करा आणि वासना विरहित जीवन जगा. महाराज या जीवनासारखं जीवन कुठं नाहीये. म्हणून चांगलं जीवन जगा. बस एवढंच करा. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. लक्षात एका चरणाचा भाव तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. तसा या तिन्ही कडव्याचा आशय एकच आहे. तळमळ प्रतिपादन करणार आहे. पण एक चरण तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बघा अजून 2 कडवे बाकी आहेत. त्या 2 कडव्यासाठी यजमान कुठे गेले? हा हाय का? का म्हणलं तेच घरी आहेत. अरे या 2 कडव्यासाठी मी पुन्हा येईन. पण कीर्तनासाठी येईन. ज्यांनी माझं सौजन्य घेतलं ना असे असणारे आमचे हरिभक्तपरायण संदीप श्रीरंगराव जाधव बाळू काका उर्फ यांनी माझं सौजन्य घेतलं. त्यांनी मला आज वटीमध्ये घेतलंय. आता वटी मजबूत करा म्हणजे फाटली नाही पाहिजे. आणि पुन्हा तुम्ही मला असंच तुम्ही मला वटीत घ्यावं एवढी माझ्या भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतो. ज्यांनी खऱ्या अर्थानं अरे कीर्तन महत्त्वाचं आहे पण त्याहून अधिक भोजन सुद्धा महत्त्वाचं आहे. अन्नदान सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आमचे दिगंबर भानुदासराव कदम आणि राजेभाऊ भानुदासराव कदम यांनी सुंदर असं त्या ठिकाणी भोजनाचा लाभ तुमच्या आमच्यासाठी दिला. त्याकरता या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आपल्या गावचे जावयाचा लाड फार असतो महाराज बोलणारे. आणि त्यांनी फोन केला आणि आम्ही धावत इथपर्यंत आलो. तुमच्या सगळ्यांच्या चरणाची सेवा आम्हाला घडली. त्यानिमित्ताने त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं म्हणून त्यांचेसुद्धा ऋण व्यक्त करतो. वेळोवेळी आमच्या संपर्कामध्ये खऱ्या अर्थानं आमचे नाना असतील, विष्णू नाना, त्यानंतर राजूभाऊ असतील, यांनी वारंवार त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला. ही सर्व महाराज मंडळी आहेत. माझ्यावरती नितांत प्रेम करणारी माणसं आहेत. मी एखाद दिवस कोणाला ओळखत नसेल, माझ्या नावं लक्षात राहत नाही. खरं सांगतो माझा तो गुणदोष आहे. माझ्या नावं कोणाच्या लक्षात राहत नाही. पण सगळ्यांविषयी प्रेम माझ्या अंतकरणामध्ये तितकंच आहे. म्हणून सर्व गुणवान लोक माझ्यावरती मी नसताना सुद्धा प्रेम करतात. हे फार मोठं त्या ठिकाणी माझं भाग्य आहे. ही माणसं माझ्यावरती तेवढं प्रेम करतात. असंच प्रेम यांचं माझ्यावरती असू द्यावं एवढीच भगवंताकडे प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला संपवतो. बोलण्याच्या ओघामध्ये जर बोलता काही चुकीचे शब्द माझ्या मुखातनं गेले असतील तर तो माझ्या वाणीचा दोष आहे, माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे काही चांगलं असेल ना त्या सद्गुरूंचं मी श्रवण करतोय हे त्यांचं आहे. संग्रहित करा, जीवनामध्ये सोबत ठेवा. निश्चित आपलं जीवन सफल होईल. जे काही वाईट असेल ते मला परत करा. माझ्या या धोत्राच्या झोळीमध्ये ते शब्द घेतो आणि जाता कुठेतरी गंगाच्या पलीकडे जाऊन ते टाकून देतो. कारण सोबत नेऊन तरी काय करू. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या चरणी एकदा पुन्हा नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली.